सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल पाटील आणि कुमार माळी, महत्वपूर्ण जोडी. गावदेवी क्रिकेट संघ भोपरसाठी आणि आता दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगावचा फ्रंटलाईन बॉलर स्वप्नील म्हात्रे तयार बॉलिंग मार्कवर. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा किताब त्याने मिळवला. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत नॉन स्ट्रायकर एंडवरती मॅन ऑफ द मॅच याने मिळवली. राहुल पाटील विथ द बॉल ओनली 6 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये आणि विथ द बॅट. काय भन्नाट कंट्रीब्युशन त्याने दिलं होतं. चांगलं बॅटर आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला कुमार माळी, दुसऱ्या बाजूला स्वप्नील म्हात्रे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन कुमार माळीसाठी, कारण तो जास्त वेळेस आपण पाहिलं तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळतो. मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्र त्याचं फेवरेट आहे. कुमार माळी स्ट्रायकर एंडवर. स्वप्नील तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल बीट केले पूर्णपणे. कुमार माळीला राकेश कुंभार यष्ट्यांच्या मागून बॉलला अडवतात. फेकी अचूक. सिंगल प्राप्त केली 22च्या स्वरूपात ही धाव. पहिली धाव आली धावफलकावरती. संघाचं सांघिक अकाउंट ओपन केलंय. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक अकाउंट अजूनही फलंदाजाचं बॅटच्या सहाय्याने ओपन करणं थोडं कठीण. काय करतात एक्झॅक्टली बघा तिकडे बॅटर देखील. मॅड डॅडी या लवकर या. शूटर आणलेत सोबत 2. चला स्वप्नील आफ्टर फर्स्ट ओव्हर. दूर ठेवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धाव आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. धावसंख्या आपण पाहत आहोत ते एकंदरीत 2 धावा धावपटलावर. पहिली आली 22च्या स्वरूपात, त्यानंतर आता एक्स्ट्रा रन. राहुल पाटील स्ट्रायकर एंडवरती मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. कुछ इस तरह से गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर होते, सांभाळा जरा स्वतःला. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बंटी गवळी. बंटी ते थोडं बाउंड्री लाईनच्या थोडं मागे करून घ्या ना. हा प्लीज. मयूर ठाकूर आरामात या. आता 1 ओव्हर नंतरच जायचंय. शूटर आणल्यात 2 सोबत त्यांनी. गोलंदाज तयार. स्वप्नील म्हात्रे पुन्हा एकदा. पाटीलसाठी यावेळेचा फसवा चेंडू. टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा शॉर्ट थर्डला अडवलंय. कोणती धाव नाहीये इथे आपण पाहत आहोत. एक चौकार जरूर आला. एक 22च्या स्वरूपात धाव आली आणि त्यानंतर आपण पाहत आहोत एक एक्स्ट्रा रन देखील आहे. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल घेऊन येतोय. ऑफ साइडला स्वीप केलंय. घुटना टेक और ये राहुल पाटिल का सिक्सर देख. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऑन साइडला बेधुंद करणारा फटका. षटकार ठोकलाय. भोपर संघ मैदानाच्या आतमध्ये. विनोदजी पाटील सर समालोचक मित्र आमचे कल्याण डोंबिवली समालोचन संघटनेचे अध्यक्ष आणि त्याच वेळेला सिद्धांत माळी सदस्य. शुभेच्छांचा वर्षाव या संघाला जरूर करतात. फुलटॉस सोडणार नाहीये. राहुल पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. मिड विकेटच्या पलीकडे म्हात्रेच्या विरोधात मारलाय पाटीलनं षटकार. राहाल तर जोपर्यंत तुम्ही दमत नाही तोपर्यंत मारत राहील राहुल पाटील देखील. धावसंख्या 18. ऑफ साइडला आणखीन एक बनवून मारलाय.
उजवा पाय वाकवलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजू चिंचोळकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. कौसा 40+ संघाचे खरे तर कोच आहेत, मेंटर आहेत. संजू दादा या पण मंचावरती, आपले स्वागत. नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार राहा. पुढील दोन्ही संघ कर्णधार सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी फडकेपाडा आणि सचिन क्रिकेट क्लब निजे. सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना सचिन क्रिकेट क्लब निजे आणि त्यांना फाईट करेल गावदेवी फडकेपाडा. दिलस्कोप ही ओळख आहे कुमार माळीची आणि स्वतःची ओळख त्याने स्पष्ट केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सँडी सरांचा इशारा. चौकार. सूरजदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. त्यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. सूरजदादा पाटील कौसागाव यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. दिल स्कूप केलाय, स्वागत केलंय. गोलंदाज दक्ष, सुपला शॉट. ऑन साइडला स्वीप केलाय. पेटन स्ट्रोक बाय कुमार माळी. नो चान्स फॉर फिल्डर. वॅकंट एरिया. बॅक टू बॅक दुसरा. 4. आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 24 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये पहिल्या 2 मध्ये 8 आल्यात. 4 षटकांचा सामना आणि दक्ष सुपला शॉट एक्झॅक्टली यापूर्वी मारला होता. स्वीप करण्याच्या पहिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश वाघ यांच्या स्टाईल मध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी जरूर होती. कोणती धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बॅक ऑफ दी हँड आहे. फसवा चेंडू. बॉल हवे मध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर हो ग्रामीण का चीता. ठाकूरला आपण तिथे पाहत आहोत. मॅड हॅडी चूक झाली तिकडे मयूर ठाकूर कडनं. मयूर ठाकूर कडने झाली चूक. कॅच केली. ड्रॉप मिळाले. जीवनदान. धावसंख्या झालेली आता एकंदरीत 35. यावेळेस देखील आपण पाहतोय सिंगल नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील नसेल. धावसंख्या पुढे टोटल 1ने 36. शेवटचा बॉल. दक्ष मात्रे देखील थोडा महागडा ठरला कारण त्याच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 2 चौकार आले. एक तिहेरी धाव म्हणजे
मागील 5 बॉलमध्ये 11 त्याने खर्च केलेले आहेत. यापूर्वी सोनारपाडाच्या अगेन्स्ट सेकंड स्पेलमध्ये काय अटॅकिंग इंटेंटने त्याने गोलंदाजी केली होती. स्ट्रायकरींवरती कुमार माळी, त्याच्यासाठी त्याचं स्ट्रॉंग झोन केले पॅक, मागे लावलंय लॉंग लेग, समोर आपल्याला पाहायला मिळतं स्क्वेअर लेग आणि त्यानंतर लॉंग गॉनला थोडं बाहेर ठेवलंय. आडव्या बॅटनं मिड विकेटच्या गॅप मध्ये फटका चांगलाय. मयूर ठाकूरचे एफर्ट लाजवाब राहिलेत. 2 धावा सहज मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. ओव्हरची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38, 38 धावा धावपटलावर. सोहम ठाकूरला आपण पाहणार आहोत. च्या पलीकडे सिक्सर. अशीच फटके खेळतो. ऑन साईडला खेळला गेला फटका चांगला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला गॅदर करतात. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्या पुढे आता 45 आकड्यावरती. सोहम पुन्हा एकदा. चला यानंतर आणखीन 2 मॅचेस कव्हर करायच्या. थोडं फास्ट खेळा, रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. सोहम तयार. आडव्या बॅटनं ऑन साइडला अष्टपैलू खेळाडू तो आहे हुशार कुमार माळी. त्यानं ठोकलाय हा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. गिरीश का सुनने का गाना. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला जरूर. धावसंख्येचा विचार केला तर टोटल 51. पहिल्या विकेट साठी काय बॅटिंग करताय दोघेही मैदानाच्या आतमध्ये. फक्त अनऑर्थोडॉक्स खेळत नाही, कुमार माळी मैदानाच्या चारी बाजूनी फटके मारतो. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरून षटकार. व्हॉट बॅटिंग, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, अद्वितीय, अलौकिक, अद्भुत, लाजवाब बॅटिंग. यावेळेस देखील ऑन साइडला फटका फसलाय. डीप मध्ये लॉंग ऑन, दक्षिण चांगला झेल टिपलाय. कुमार माळीला मैदान सोडावे लागेल. इज गॉन.
कुमार देखील असतोय. अशा प्रकारे लागलेला पहिला धक्का. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी कुमार माळीची आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 25 धावांची त्याने खेळी साकारली. पण राहुल पाटील अजूनही मैदानामध्ये, ज्याने अफलातून स्टार्ट मिळवून दिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटर प्रतीक माळी. शेवटचा बॉल सोहम ठाकूरच्या स्पेल मधील 2.5 षटकांचा खेळ संपन्न. 50हून अधिक धावा तब्बल धावपटलावर 57. 65 प्लस टोटल आपल्याला कदाचित पाहायला मिळेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. फुल टॉस, ड्राईव्ह इन टू दी गॅप, कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. तीन ओव्हरचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावफलक. 61 रन्स ऑन दी बोर्ड. राकेश कुंभार गोलंदाजी मार्कवर कमबॅक करून द्यायचा आहे. दिव्यांक 11 आदर्श क्रिकेट संघ पडले गावला, कारण अटॅकिंग इंटेंटनं गावदेवी भोपरनं बॅटिंग केली आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हरमध्ये. पुढ्यात होता, ड्राईव्ह केला गेला डीप मध्ये, प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल नाही. प्रतीक माळी स्ट्राईक ठेवेल. सिंगल मिळाली. धावसंख्या पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती 62. 62 या आकड्यावरती धावफलक. धावा धावपलटावरती आपण पाहत आहोत. सामना क्रमांक आपण पाहत आहोत सध्या मैदानाच्या आतमध्ये 5वा द्वितीय फेरीतील हा मैदानामध्ये आपण पाहिलं तर पहिला सामना. यानंतर द्वितीय फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी फडकेपाडा आणि त्यांना फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल ते अर्थातच सचिन क्रिकेट क्लब निजे, निकेश भोईर अँड कंपनी, समीर पाटील, निनाद रसा इन ॲक्शन. राकेश कुंभारचा हा बॉल आडवा बॅटनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आडवा बॅटनं राहुल पाटीलचा कडवा प्रहार. षटकार. फटका इतक्या लांब मारला की बॉल शोधता शोधता नाकी नवालय. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉलेंटियर्स किंवा आमचे खरं तर जे प्रेक्षक तिथे असतील त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी लगेच बॉल अवेलेबल करून दिला इथे. ते प्रेक्षक, ते व्हॉलेंटियर्स. बंटी भाई, थँक्यू सो मच. फुल टॉस ऑन साइडला, तितका चांगला नाही झाला संपर्क, पण फिल्डर पोहोचले वेगानं. स्ट्राईक हवी आहे राहुल पाटीलला. रनआउटची मेल. विकेट प्रतीक माळी मैदानाच्या बाहेर. माहिती आता जाऊन काय करायचंय.
71 धावा, सर्वोच्च अंक गाठलाय धावसंख्येचा. आणि इथे बॅटची कडा, कॅच केली, ड्रॉप. सँडी, कुछ तो गडबड है मेरे भाई. अधिघाई संकटात नाही. ऍक्शन रिप्ले. ओ माय गॉड, बच के रहना सँडी. राकेश कुंभार आडव्या बॅटने प्रहार. पुन्हा राहुल पाटीलचा डीप मध्ये फिल्डर दमलेत आता राहुल पाटील देखील. 1 रन मिळेल. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल 71 आणि 72 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय गावदेवी भोपर टीमनं. दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडले गाव समोर. याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. आणि तत्पूर्वी टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण केली जाईल. चला, निजे संघ कर्णधार सचिन क्रिकेट क्लब निजे, लवकरात लवकर संघ कर्णधार आपण यायचं आहे. आणि गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा, पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील दुसरा सामना गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा त्यांना फाईट करेल सचिन क्रिकेट क्लब निजे. यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सूरजदादा पाटील यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. सूरजदादा पाटील कौसा, द्वितीय फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धांत माळी सर, जर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. त्यांनी सांगितलं की इन ॲक्शन आहेत, पण मला वाटतं संधी त्यांना मिळाली नाही सध्या, कारण भोपर संघाचे सगळे खेळाडू ते उपस्थित आहेत. जॉबमुळे सध्या कॉमेंट्री पासून थोडं दूर आहेत, क्रिकेट पासून थोडं दूर आहेत. सचिनदादा पाटील कौसा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सूरजदादा पाटील कौसा, सचिन क्रिकेट क्लब निजे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी फडकेपाडा. टॉस कॉइन, टॉस कॉइन, येस, हेड्स अँड टेल्स, नाण्याच्या दोन बाजू आणि कॉल सचिन क्रिकेट क्लब निजे टीमचे कॅप्टन करतील. हेड्स इज दी कॉल अँड टेल्स इट इज. टॉस जिंकला डिसिजन कळवा. फिल्डिंग. 4 षटकांचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीतील दुसरा सामना गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडाने जिंकलाय टॉस आणि गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. मॅचचा शिवल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मागरू कल्याण डोंबिवलीचे सिनियर कॉमेंटेटर, आवाज नारिवलीचा, आवाज टेनिस क्रिकेटचा ऐकूया जगदीशजी पाटील सर. इट्स ओव्हर टू यू मागरू. आणि मी या स्पर्धेतून आता रजा घेतोय आणि पुन्हा एकदा सर्वेसूत्र जगदीशजी पाटील सरांच्या हाती सोपवतो. इट्स ओव्हर टू यू मागरू. थँक्यू. संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ आयांश 11 कौसाचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. स्पर्धेच्या वतीने GTCचा आभार. आमचे डीजे ऑपरेटर, दोन्ही पंच सचिन ठाकूर सर आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर सँडी सर, सर्वांचा मनापासून आभार. आमचे समालोचक आज या स्पर्धेमध्ये जगदीशजी पाटील सरांचे देखील मनापूर्वक आभार. ते उद्या या स्पर्धेमध्ये जोडले जाणार आहेत पुन्हा, पण तत्पूर्वी मी या स्पर्धेतून रजा घेतोय कारण इथून थेट वलप नाईटमध्ये देखील उपस्थिती दर्शवायची आहे.
थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज ऐकला आपण. जाऊया उत्तरार्धामध्ये. पहिला या ओव्हरचा दुसरा चेंडू आहे. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या आणि सेकंड ओव्हरवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा मिळाल्या. लॉंग करायचंय, तब्बल धाबा करायच्या त्या 72 टू विन 72 धाबा भलं मोठं लक्ष घेऊन उतरलाय मैदानामध्ये. पडले संघ स्वप्नील मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती. स्पिन गोलंदाज, स्पिन आक्रमण. यावेळेस चांगला बॉल होता, ते रनआउटची संधी होती. राहुल पाटीलला पाहतोय आपण. एक स्पिन गोलंदाज पाहू शकता, आगली वेगळी शैली, अगदी रणप 4 पावलांचा आहे. हो, स्लॉक स्वीप पटका अभियत आहे. खेळाडूच्या अगदी जबन जात असताना टायमिंग सुरेख झाला. पहिला दणदणीत षटकार. षटकार आलाय. गरज होती मोठ्या पडक्याची. 2 चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस कन्वर्ट करू शकलं नाहीये. रनआउटची संधी आणि ते फलंदाज होईल रनआउट. पहिला धक्का पडले टीमला. फलंदाजाला रनआउट केलं जातो. एकूण धावा जर पाहिल्या तर स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 9 धावा आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. याच दरम्यान निलूभाऊ, हा कौसा गावचे समाजसेवक निलूभाऊ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपलं. फटका येते सुद्धा चांगला आहे. गॅप मध्ये 1 बाउंड 4 काऊ कॉर्नरच्या दिशेला पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. सीमारेषेवरती राहा. तिकडे आता सावली आलेली आहे पाठीमागे. एकत्र राहू नका. बॉल गेल्यानंतर आणून द्या जरा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात जरी एक चौकार एक षटकार आला असला तरी सुद्धा एका खेळाडूला बाद करण्यात यश मिळालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. जे सांघिक यश होतं पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 1 बाद 13. टार्गेट आहे ते 72 धावसंख्येचं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहा मिळेल फडकेपाड्याच्या विरोधात निजे बी संघ. या 2 संघामध्ये सचिन क्रिकेट क्लब निजे च्या विरोधात फडकेपाडा असा विद्यमान नेक्स्ट मॅच येईल. सध्या तरी भोपरच्या विरोधात पडले संघ खेळत असताना दुसऱ्या फेरीला पहिला मॅच एन्जॉय करतो आपण. गोलंदाज मोहित देसले सेकंड ओव्हर मध्ये पाहतोय आपण. मोहितला स्ट्राईकला पाहतोय वैभव म्हात्रे. पहिल्या ओव्हर मध्ये दाबा एक चौकार एक षटकार येत असता पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटला. फोल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव प्राप्त झाली आहे. मात्र जसं सामना पुढे सरकेल एक्का दुक्का दाबाने काही होणार नाही आहे. सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकार आणि या मैदानामध्ये धाबा होतात. आपण सातत्याने पाहत आलोय सकाळपासून. अक्षरशः प्रत्येक मॅचमध्ये ते धाबा तुम्हाला पाहायला मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय. यास पंच पाठ चिकून करत असताना
धावसंख्या 15. पंधरा रन स्कोर बडबर्दी. चांगली मॅच होईल. पटका हवेत केल्यात. टायमिंग जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट अगोदर चुकलं होतं. काऊ कॉर्नरच्या दिशेला झेल स्वीकारला जातोय. बाबा ठाकूर होते फलंदाज बाद. धक्का दुसरा. थोडीशी पडझड झाली या इनिंग मध्ये. पाहिलं तर 2 खेळाडू बाद झाल्यात. मोठे पडके खेळण्याचा प्रयत्न केला जातो. जास्त उंची मिळाली, लांबी तेवढी प्राप्त झाली नाहीये. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. पुन्हा डिपेक्सच्या कव्हरला खेळाडू आहेत. लागोपाठचा धक्का आलाय. 2 चेंडू 2 विकेट आणि येणारा हॅट्रिक बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हरमध्ये 2 लागोपाठ विकेट मिळवल्या गेल्यात. 2 कॅच टिपल्या गेल्यात. एक पहिला काऊ कॉर्नरच्या दिशेला, आता डीप एक्सच्या कव्हरला थ्रू द लाईन. हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल. मोहित देसले जो ओव्हर नंबर 2 चा षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. पहिलं राहुल पाटीलचा षटक राहिला अत्यंत चांगला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल. हो, या ठिकाणी हॅमर्ड केला. जास्त उंची, लांबी. आर्यन आहे त्या ठिकाणी. गुड कॅच आणि पहिला विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पहा मिळतो आपल्याला मोहित देसलेच्या नावावरती. 3 चेंडू 3 विकेट. ओम ठाकूर 3 चेंडू 3 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. पहिला फलंदाज आजच्या दिवसामध्ये पहा मिळतो तुम्हाला मोहित देसले. हो, पुन्हा एकदा एज होती. चेंडू अगदी खाली पडला. डायरेक्ट हिट दिलं गेलंय. बॅटर क्रीज मध्येच होते. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या कधीपासून स्थिर झाली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहतोय आपण. या ओव्हरमध्ये जर विचार केला ना तर फक्त धाव एकच झाली अद्यापर्यंत. एक वाईडच्या स्वरूपामध्ये, एक बॅटच्या स्वरूपामध्ये. 2च धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवल्या. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट. षटक समाप्त होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 15.
12/57 गरज आता या मॅच मध्ये. सामना आणखीन कठीण झालाय. गोलंदाज प्रतीक माळी, ओव्हर नंबर 3. ओ बाउन्स दिलाय. पहा मिळतं आपल्याला पंच बाद चिकून करत असताना. चला रिव्ह्यू नाही आहे. वाईट बॉल, अंपायर सिग्नल, लास्ट कॉल. धावसंख्या 16 झाली आहे स्कोरबोर्ड वरती. पहिल्या चेंडूवरती अबांतर धाव मिळाली आहे. हो आताच चेंडू अगदी पहा कीपर त्या ठिकाणी बीट झाले. चेंडू चालला आता लॉंग लेगच्या दिशेला. तिथे धावा 2 मिळाल्या. याच बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळत असताना प्रचंड वेगाने चेंडूची पेगी करत असताना पहा मिळतं तुम्हाला. हो पुन्हा एकदा बाउन्स सुद्धा या ठिकाणी पाहतोय आपण. एज अँड टेकन, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. हा योगेश फौजदार यांच्या जवळचे मित्र राहुल भाऊ केने यांना विनंती आहे मंचावरती या आपण. स्वागत आहे आपलं क्रिकेटच्या या पतलाबर्दी. न्यू बॅटर महेश म्हात्रे. फटका चांगला आहे, अंच और पिच बॉल लॉंग ऑनच्या वरून उडवला षटका. फटके अगोदर येणं साहजिकच होते. पॉवर प्ले मध्ये सुद्धा तसे फटके आले नाही. जास्त खेळाडू बाद झाले. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा. दोन चेंडू 2 षटकार येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. ओ आताचा थोडीशी चेंडूची लाईन कमी केली. गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंडू गेला डॉट. 2 षटकार आले होते. त्यानंतर तिसरा. आमचे सिद्धेश माळी कॉमेंटेटर, त्यांच्याच गावातील संघ खेळताना पाहा मिळतोय. भोपर मोस्ट वेलकम. हो पुन्हा एकदा कॅच. आता राहुल आहेत तिथे, नो मिस्टेक. बॉर्डर बाद होईल. चला एकूण धावा पाहिल्या तर स्कोरबोर्ड वरती 30 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आता. हा महेशने मात्र चांगले 2 कडक मारले. त्यानंतर पाहतो आता ओव्हर समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. गोलंदाज करम पाटीलला पाहतोय. शेवटचं षटक. चला नेक्स्ट मॅच पहा मिळेल आपल्याला. सचिन स्पोर्ट निजे च्या विरोधात फडकेपाडा या 2 संघामध्ये सामना असेल.
क्लीन बॉल, दांडी वाकवली आहे. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. मैदानामध्ये सुजेलला पाहतोय. एक पाठोपाठ एक एक खेळाडू बाद होत गेलेत. हा फटका चांगला आहे. बादशाह रडारामध्ये आलाय. षटकार 6 धावा. चला याच दरम्यान बंदूक बैलाचे कट्टर समर्थक जयेश भाई टकले यांचं आगमन झालेल्या व्यासपीठावरती या. चला आपलं सहर्ष स्वागत आहे. यावा आपण व्यासपीठावरती. पुन्हा फुलटॉस. आता पॅडवरती लेग बिफोर. फलंदाज बाद. संदीप जयेश टकले आपल्याला संदीप चिंचोलकर यांच्या वतीने या आपण. स्वागत असेल आपले. फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर मैदानामध्ये. आता फक्त औपचारिकताच पाहायला मिळेल. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळी चांगला बॉल होता. या स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. नको 500 आहेत का प्रत्येक षटकाराला. महेश म्हात्रे, तन्मय साडे आहेत. अंपायर कडून पण हो बिगेट काढायचा होता. चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला. लास्ट बॉल आहे या ओव्हरमध्ये. इनिंगमध्ये पाहतोय पूर्णपणे सामना एकतर्फी पाहायला मिळाला. ज्या दाबा करायच्या होत्या, मोठं टार्गेट उभं केलं बोपर संघाने आणि ते चेस करत असताना मात्र पडले संघाला या ठिकाणी परास्त पाहावं लागलं. लेडिंग घ्यायची आहे. चला आणि सामना जिंकला या ठिकाणी बोपर संघाने. 2 सामने जिंकत मात्र हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. सेमीफायनल मध्ये लढत होईल. नेक्स्ट मॅच वर विनर संघ निजे की फडकेपाडा याच्यातून विरत संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आजच्या दिवसामध्ये. तर सामना असेल